कसबा वाळव्यातील विहिरीत बुडून सख्या बहिणींचा मृत्यू. मृतदेह पाहून गाव हळहळला. कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले या 9 आणि 6 वर्षाच्या सख्या बहिणी शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या आईचे जेवण देण्यासाठी त्या दोघी जणी शेतात गेल्या होत्या. जेवण दिल्यानंतर तिघी माईलेकींनी एकत्रित जेवण करून आईने दोघींनाही घरी जाण्यास सांगितले. यानंतर आई दिवसभर शेतात पिकांना पाणी पाजत होती. संध्याकाळी घरी गेल्यानंतर मुली घरात नसल्याचे दिसून आल्यानंतर चौकशी केली असता शेतात शेजारील विहिरीजवळ मुलींची चप्पल दिसून आले. यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली असता दोघी सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत सापडले. दोघी निष्पाप आणि निरागस मुलींचं निधन झाल्याने पिराचीवाडीसह परिसरातील गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना कागल तालुक्यातील पिराचीवाडी आणि राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावच्या हद्दीत घडली. सुरुवातीला कागल पोलीस घटनास्थळी हजर झाले, मात्र कसबा वाळवे गावच्या हद्दीत ही घटना घडल्याने त्यांनी राधानगरी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप.